एका गावात एक 20 वर्षाचा तरुण राहत होता. आता या तरुणाचे शिक्षण कमी असल्यामुळे तो तरुण एका ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. मग ट्रक ड्रायव्हर झाल्यामुळे त्या तरुणाचे अनेक वेगवेगळ्या ड्रायव्हर लोकांची ओळख झाली. मग ओळख झाल्यानंतर काही ड्रायव्हर लोक त्याचे मित्र बनले आणि मग त्या मित्रांसोबत तो सतत दारू पिण्यासाठी जायचा आणि दारूच्या ठेक्यावर तो मनसोक्त दारू पियायचा. मग आता ड्रायव्हर लाईन मध्ये हा तरुण असताना त्याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन आणि बायकांचा नाद लागला होता. जेव्हा त्या तरुणाचा पगार व्हायचा तेव्हा तो खूप दारू प्यायचा आणि कोठ्यावर जाऊन महिलांना पैसे देऊन नको ते कृत्य करायचा. मग कुठून तरी त्या तरुणाच्या आई वडिलांना समजलं की तुमचा मुलगा वाया गेला आहे, खूप दारू पित आहे, म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याचे लग्न करण्याचे ठरवले. पण हा जो तरुण होता याला काही लग्नात रस नव्हता. याला बाहेर दारू पिणे, कोठ्यावर जाऊन महिलांसोबत नको ते कृत्य करणे हेच जास्त आवडत होते. मग त्या तरुणाला त्याच्या आई वडिलांनी खूप समजून सांगितलं, बाबा लग्न कर, संसार कर, तुला जे पुढे करायचे आहे ते कर, पण आधी लग्न करून घे. मग कुठंतरी तो तरुण त्या आई वडिलांचं ऐकायला लागला. काही दिवसातच त्या तरुणाचे लग्न झाले. मग लग्न झाल्यानंतर तो तरुण काही आपल्या बायकोसोबत राहत नव्हता. 10-15 दिवस तो ट्रक घेऊन बाहेर जायचा आणि तेथेच तो कोठ्यावर जाऊन महिलांसोबत नको ते कृत्य करायचा. मग नवरा घरी येत नाही, का येत नाही, या गोष्टीमुळे त्याची बायको खूप परेशान राहत होती. ती आपल्या नवऱ्याला मग फोन करते, अहो किती दिवस झाले, आपलं लग्न नुकतंच झाले आहे, तुम्ही घरी या. त्यावेळी तो नवरा तिला उडवाउडीची उत्तर देत होता की मी आज येईल, उद्या येईल, पण तो काही घरी येत नव्हता. अखेर 1 महिन्यानंतर तो नवरा त्याच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर तो आपल्या बायकोसोबत वेळ घालू लागला. मग वेळ घालवत असताना त्याच्यामध्ये आणि त्याच्या बायकोमध्ये सलग 8 दिवस त्याने संबंध ठेवले. पण अचानक त्याच्या बायकोची तब्येत ही खालावली. मग बायको आजारी पडल्यामुळे त्या तरुणाने तात्काळ त्याच्या बायकोला जवळच्या रुग्णालयात नेलं. मग डॉक्टरांनी जेव्हा त्याच्या बायकोची तपासणी केली तेव्हा त्यांना तिथे काही तिच्याविषयी कळालं नाही. मग डॉक्टरांनी त्याच्या बायकोला रक्तलघवी चेक करण्यासाठी लॅबमध्ये पाठवलं आणि लॅबमध्ये पाठवल्यानंतर त्या बायकोची रक्तलघवी चेक झाली आणि काही तासातच तिचे रिपोर्ट हे डॉक्टरांच्या हाती आले. मग डॉक्टरांकडे त्या महिलेचे रिपोर्ट आले आणि जेव्हा त्या डॉक्टरांनी त्या महिलेचे रिपोर्ट बघितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. मंडळींनो, त्या डॉक्टरांना तो रिपोर्ट बघून का धक्का बसला हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ही घटना कुठे घडली हे पण सांगणार आहे. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचे अपडेट मिळत जातील. मंडळींनो, ही जी घटना आहे ही आपल्या महाराष्ट्रामधील बीड जिल्ह्यामधील एका छोट्या गावामध्ये घडली आहे. या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं आणि त्या गरीब कुटुंबामध्ये एक 25 वर्षाचा राकेश नावाचा तरुण राहत होता. आता हा जो राकेश होता हा काही जास्त शिकलेला नव्हता, पण घर खर्च चालवण्यासाठी तो नोकरीच्या शोधात होता. काही महिने राकेशने नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही नोकरी मिळाली नाही. म्हणून त्याने ठरवले की आता आपण गाडी शिकवावी आणि कुठेतरी ड्रायव्हर म्हणून काम करावे. एका ठिकाणी राकेशला ट्रक ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली आणि राकेश तेथे काम करू लागला. मग आता राकेश ट्रक ड्रायव्हर झाल्यामुळे त्याच्या ओळखी खूप ट्रक ड्रायव्हर लोकांशी झाल्या. राकेशचे ट्रक ड्रायव्हर मित्र झाल्यामुळे ते राकेशला खूप दारू पाजायचे आणि त्याला कोठ्यावर घेऊन महिलांसोबत नको ते कृत्य करायला लावायचे. मग राकेशला आता सतत दारू पिण्याची सवय लागली होती आणि कोठ्यावर जाऊन महिलांसोबत नको ते कृत्य करण्यामध्ये त्याला जास्त आनंद वाटत होता. मग राकेश सतत कोठ्यावर जात आहे आणि महिलांसोबत नको ते कृत्य करत आहे, म्हणून काही जवळच्या मित्रांनी राकेशला सल्ला दिला, राकेश तू कोठ्यावर जात आहे आणि महिलांसोबत नको ते कृत्य करत आहे तेव्हा तू कंडोम वापर. जर तू कंडोम वापरला नाही तर तुला आजार होईल. मग राकेशने त्या मित्रांचे बोलणे ऐकले आणि कंडोम वापरायला सुरुवात केली. कधी कधी राकेश हा खूप दारूच्या नशेत असायचा. कधी त्याच्या कंडोम खिशात असायचा तर कधी नसायचा आणि मग तो कोठ्यावर जाऊन त्या महिलांसोबत नको ते कृत्य करायचा. राकेश दारू आणि बाईच्या नादामुळे एवढा वाया गेला होता की त्याला त्याच्या घरची आठवण येत नव्हती. मग एक दिवस राकेश जेव्हा ट्रक चालवत होता तेव्हा त्याला त्याच्या गावातील एक व्यक्ती भेटला आणि मग त्या व्यक्तीमध्ये आणि त्या राकेशमध्ये चांगल्या गप्पा गोष्टी झाल्या. मग त्या व्यक्तीला समजले की राकेश खूप दारू पित आहे आणि बायकांचा त्याला नाद आहे. मग राकेशचे सगळे बोलणे ऐकून तो व्यक्ती जेव्हा त्याच्या गावात गेला तेव्हा राकेशच्या आई वडिलांना त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा खूप दारू पित आहे, त्याला खूप बायकांचा नाद आहे आणि तो वाया गेला आहे.
त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून त्या राकेशच्या वडिलांनी ठरवले की आपल्या मुलाचे लवकरात लवकर लग्न लावून दिले पाहिजे, नाहीतर तो वाया जाईल. मग त्याचे आई वडील जवळच्या गावामधील एक चांगली मुलगी बघतात आणि त्या मुलीबरोबर राकेशचं लग्न लावून देतात. मग लग्न होतं, सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे पार पडतात, नवरी मुलगी घरी येते आणि एकदम चांगलं सुरळीत होतं. मग 2 दिवसानंतर परत मुलासाठी नवरी ही तिच्या माहेरी जाते आणि परत ही सासरी येते. मग ती नवरी मुलगी सासरी आल्यानंतर तिला कळतं की तिचा नवरा हा कामावर गेलेला आहे आणि 10-15 काही दिवस येणार नाही. हे तिला जेव्हा असं समजलं तेव्हा ती आपल्या नवऱ्याला म्हणजे राकेशला फोन करते. मग राकेशला फोन केल्यानंतर राकेश म्हणतो, अजून 10-15 दिवस काढ, मी काम करत आहे, असं काहीतरी उडवाउडीची उत्तरे देत होता. काहीतरी बोलत होता, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, असं तिला सांगून तिच्याबद्दल प्रेम दाखवत होता. मग अखेर 1 महिन्यानंतर राकेश आपल्या घरी येतो आणि मग घरी आल्यानंतर तो आपल्या बायकोसोबत संबंध प्रस्थापित करतो. सलग 8 दिवस राकेश त्याच्या बायकोसोबत संबंध ठेवतो आणि मग संबंध करून झाल्यानंतर तो बायकोला म्हणतो, आता मला कामाला गेलं पाहिजे. पण अचानक त्यावेळी त्याच्या बायकोची तब्येत बिघडते, तिला चक्कर येते, तिच्या अंगाचा कापारा होतो आणि तिच्या डोक्यात ताप शिरतो. मग बायको खूप आजारी पडली आहे म्हणून राकेश तिला दवाखान्यात नेतो आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर त्याच्या बायकोची चांगली तपासणी करतात. पण डॉक्टरना पण त्या महिलेचे काही निदान समजत नव्हतं की हिला नेमकं काय झालं आहे. म्हणून डॉक्टरांनी त्या महिलेला रक्तलघवी चेक करण्यासाठी लॅबमध्ये पाठवलं आणि मग रक्तलघवी चेक करून झाल्यानंतर काही तासातच त्या महिलेचा रिपोर्ट आला. मग रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांना तेथे धक्का बसला, कारण त्या रिपोर्टमध्ये होतं की त्या महिलेला HIV एड्स झालेला आहे. मग डॉक्टरने जेव्हा त्या महिलेला ही बातमी सांगितली तेव्हा तिला धक्काच बसला. तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला विचारलं की असं कसं होऊ शकतं, असं काय झालं आपल्यामध्ये, त्यामुळे मला HIV एड्स झाला. मग डॉक्टरने त्या दोघांना विचारलं की तुम्ही दोघं कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते की नाही ते सांगा. मग ती महिला म्हणाली, असं काहीच नाही, पण जो तिचा नवरा होता राकेश, तो म्हणाला मी लग्नाआधी खूप महिलांच्या संपर्कात होतो. आणि मग राकेशचे असे बोलणे ऐकून त्याच्या बायकोला तेथे धक्काच बसला. मग डॉक्टरना हे कळाल्यानंतर डॉक्टरने राकेशची मेडिकल टेस्ट तेथे केली आणि त्या रिपोर्टमध्ये राकेशला पण HIV एड्स होता असं दाखवलं. मग डॉक्टरांनी त्या दोघांना काही गोळ्या लिहून दिल्या आणि मग ते दोघे मेडिकलमध्ये गेले आणि त्या गोळ्या घेतल्या. मग गोळ्या घेतल्यानंतर ती दोघे निराश अवस्थेत, दुःखी अवस्थेत घरी परतली. मग घरी आल्यानंतर राकेशची बायको त्याला खूप बोलू लागली, तुम्ही असं काय केलं, तुमच्यामुळे मला असं झालं तसं झालं, खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यासोबत वाद घालू लागली. मग बायको आता वेडेवाकडे बोलत आहे म्हणून त्या राकेशला त्याच्या बायकोचा खूप संताप आला. मग संतापाच्या भरात त्या राकेशने त्याच्या बायकोचा गळा आवळायला सुरुवात केली. गळा इतक्या मोठ्या प्रमाणात आवळला की त्याच्या बायकोचा तेथेच मृत्यू झाला. मग बायको ही संपलेली आहे म्हणून राकेशने तेथून पळ काढला आणि तो ट्रक घेऊन फरार झाला. मग काही वेळानंतर गावातील लोकांना हे कळालं की राकेशच्या बायकोचा मृत्यू झाला आहे. म्हणून गावातील एका माणसाने पोलिसांना फोन केला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मग पोलीस घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्या बॉडीचा चांगल्या प्रकारे पंचनामा केला आणि तेथे त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. मग तपास करत असताना पोलिसांना त्या महिलेचा आणि तिच्या नवऱ्याचा HIV रिपोर्ट सापडला. पोलिसांना समजले की या महिलेला आणि तिच्या नवऱ्याला HIV एड्स आहे. मग पोलिसांनी तात्काळ तिच्या नवऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली की तिचा नवरा का फरार आहे, त्याची बायको घरात मरून पडलेली आहे. मग पोलिसांनी राकेशचा नंबर मिळवला आणि तो नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली. मग 2 दिवसानंतर अखेर पोलिसांच्या तावडीत राकेश सापडला. पण त्यावेळी राकेश पोलिसांना म्हणत होता की मी काही केले नाही. पण पोलिसांनी जेव्हा राकेशला चोप दिला तेव्हा राकेशने सर्व गोष्टी पोलिसांना सांगितल्या. मग सगळ्या गोष्टी पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी राकेशला बेड्या ठोकल्या आणि त्याला न्यायालयात हजर केले. सध्या हे प्रकरण न्यायालयात चाललेलं आहे. पण मंडळी तुम्हीच बघा, समाजात अशा प्रकारच्या घटना घडत आहे. लग्न झालेल्या महिला किंवा लग्न झालेले पुरुष हे बाहेर अफेअर करत आहे आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे आजार होत आहे. मंडळींनो, या घटनेपासून तुम्हीही सावधान राहिलं पाहिजे. मंडळींनो, या घटनेचा उद्देश कोणाच्या भावना दुखवणं किंवा असतील त्याचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच मी सांगत आहे. अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला मंडळींनो तुम्ही आता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटूया एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.